पण जे काही समोरचे आले आहेत, कोण खंडेरी मागताय, दमदाटी देत आहे, आता या सगळ्यांची चिंता प्रीतमताई तुम्ही करू नका, कारण का त्यांना आवरण्याच्या सगळं क्रियांची आम्ही लोकांनी केलेल्या आहे. आणि मंत्री याबाबत होत नाही, यांच्या सगळ्यांची जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोडा. तुम्ही विकासाचा विषय का आता मला बोलवलंच त्याच्यासाठी, अजून कशासाठी बोलवलंय? आपलं कामच आहे की जिथे कुठेही जनतेच्या विरोधात कोणी अगर मस्ती करत असेल, दमदाटी करत असेल, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि जे काय आमचे सगळे उमेदवार कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे कोण वाकडा नजरेने बघत असेल तर एक लक्षात घ्या, 16 तारखेची सकाळ आमची असेल हे विसरू नका, विसरू नका. ही निवडणूक आम्ही का लढवतोय आणि या निवडणुकीचा प्रचार करत असताना जे का प्रवीण भाऊंनी सांगितलं, प्रवीण भाऊंनी ऐकलं दरेकर साहेबांचं, त्याला मनापासून दुःख वाटतं. नेहमी हिंदू समाजालाच वाटतं आपसात भडकवणं, हिंदू मतामध्ये फूट पाडणं, हे त्यांनी कार्यक्रम काही लोक करतात. हिंदुत्वाचं नाव घ्यायचं, भगवान आणून फिरायचं, पण हिंदू मतांमध्ये कसं फूट पडेल त्याच्यावर जास्त जास्त कार्यक्रम होत असताना दिसतात आणि त्याचा सर्वात जास्त नुकसान हे आतापर्यंत हिंदू समाजाला झालेलं आहे. नाही तर तुम्ही बघा, हल्लीमध्ये टाटा इन्स्टिट्यूटचा एक रिपोर्ट निघाला 30चा आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की मुंबईमध्ये राहणाऱ्या हिंदूंची संख्या कमी होत आहे आणि बांगलादेशी रोहिंग्यांची 30% वाढते. याची कारण ही सगळी आहेत. आपण हिंदू म्हणून, राष्ट्रभक्त म्हणून अगर आपण एकत्र राहिलो तर कोणीही आपल्या मुंबईकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. एवढी ताकद आपल्या सगळ्या हिंदू समाजामध्ये आहे. पण सगळे काय हे फूट पाडण्याचा कार्यक्रम हे सगळं आपल्यामध्येच होत आहे. आणि एवढा सक्षम उमेदवार आमच्या प्रवीण दरेकर साहेबांनी इथे दिलाय. समाजकार्य किती मोठं आहे बघा. घरामध्ये एवढी मोठी घटना झाली तरी लोकांची सेवा करायची आहे. करोना काळामध्ये घरामध्ये एवढी मोठी घटना झाली तरीही जनसेवेची भावना घेऊन आमची ही मोठी बहीण घराच्या बाहेर निघाली आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करत असती. असा लोकप्रतिनिधी तुम्हाला कुठे भेटणार? याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. शेवटी मतदान करत असताना तुम्ही कोणाला मतदान करताय, त्याची प्रतिमा काय आहे, ते आमच्यासाठी काय करू शकतात, त्यांच्या मागे कोण उभा आहे, याही गोष्टीचा थोडा विचार करायला पाहिजे. ज्या वेळी तुम्ही एक आदर्श लोकप्रतिनिधी निवडता तेव्हा तुमच्याकडे तुमचा विकास कोणी थांबवू शकत नाही. याची 100 उदाहरण तुम्हाला देऊ शकतो. आता बघा, लोकसभेमध्ये तुम्ही पियुष गोयलजींना निवडत नाही. किती खासदार म्हणून आपली चांगली कामं करताय, सेवा करताय. आमच्या कोकणाचे लोक इथे आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या आमच्या जनतेने सन्मान्य राणे साहेबांसारख्या माजी मुख्यमंत्र्यांना तिथे खासदार बनवलं. बघा कोकणाचा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास कसा होतो. या सगळ्याचा विचार तुम्ही मतदार म्हणून करायला पाहिजे. शेवटी निवडणुका ह्यासाठी घ्यायच्या. माझ्या वडिलांचा, माझ्या शहराचा विकास कोण करू शकतो, कोणाकडे ती क्षमता आहे, प्रीतमताईंच्या मागे कोण कोण उभा आहे, याचा विचार करून मतदार म्हणून तुम्ही करायला पाहिजे. आज प्रवीण दरेकर साहेब मुंबई बँकेच्या माध्यमातून असेल, सरकारमध्ये प्रवीण दरेकर साहेबांचं वजन आज तरी एका फोनवर लाईनीत अगर मंत्री इथे उभे राहत असतील तर विचार करा तुमच्यासाठी किती मोठी ताकद ते उभे करू शकतात. आज काही भाऊंनी एकदा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एक शब्द टाकला, कोणी त्यांना नाही बोलू शकत नाही. एवढी ताकद आमच्या दरेकर साहेबांची त्या मंत्रालयामध्ये आहे. हो, या सगळ्यांचा विचार तुम्ही करायला पाहिजे. आज महानगरपालिकेमध्ये या वॉर्डाच्या तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील, तुम्हाला इथे घरांचा प्रश्न असो, महापालिका नगर विकास खात्याच्या माध्यमातून प्रश्न सोडवायचे असेल
निधी देऊ शकतं, अंतिम सही कोणाची असते याचा विचार थोडा करा. येतील काही लोक तुम्हाला त्यावेळेस सांगायला की आम्ही तुमची कामं करून देऊ शकतो, आम्ही तुला निधी आणून देऊ शकतो. त्याला कधी उभं करा आमच्या बाजूला. मी कॅबिनेट मध्ये मंत्री आहे. आमच्यासारख्या लोकांना विचारा, महाराष्ट्र सरकारमध्ये कोणालाही 1 रुपयाची अगर निधी द्यायची असेल, कुठलाही प्रकल्प सँक्शन करायचा असेल, कोणालाही घरं द्यायची असतील तर राज्य सरकारमध्ये आम्ही कोणीही मंत्री असलो तरी अंतिम सही ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची असते. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून कोणी अगर तुम्हाला मोठ्या मोठ्या बाता करायला आलेत ना, त्यांना विचारा, अरे बाबा आप ये सब बोल रहे ठीक है, मगर मुख्यमंत्री तो भारतीय जनता पार्टी का है. अगर वो भारतीय जनता पार्टी के है, हमारा प्रीतम से अगर भारतीय जनता पार्टी के है, तो हम आपको वोट क्यों करें, ये सवाल पूछना. दुसरा कोणी तुमच्याकडे येणार, खोटं बोलणार, तुमच्याकडे खोटी आश्वासन देणार. बाबा तू तुझी लायकी तरी सरकारमधली सांग, तू काय करू शकतो सांग, मंत्रालयाचा पास तरी तुझ्या नावाने लिहू शकतो हे तरी सांग, आणि मग मतदान करा. या सगळ्याचा विचार तुम्ही करायलाच पाहिजे. जेवढी 5 वर्ष तुम्ही तुमचा लोकप्रतिनिधी निवडणार आहात, आता जे तुम्ही 15 जानेवारीला जे मतदान करणार आहात, तुमची 5 वर्ष या वॉर्डाचा नेतृत्व कोण करणार, यासाठी तुम्ही 5 वर्षामध्ये एकदाच तुम्ही मतदान करणार. आणि म्हणून मतदान करत असताना तुम्ही फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टीचा विचार करावा पाहिजे. उगाच कोणतरी या 8-10 दिवसामध्ये 7-8 दिवसामध्ये येऊन सांगेल, मोठी मोठी आश्वासने देतील, आणि मग 15 तारखेनंतर तुम्ही त्यांना नगरसेवक बनवलं, 17 तारखेला निवेदन घेऊन गेला, आणि मग ते डोकं खाजवत बसतील, अरे ये तो ठीक है, मग इसके लिए भी अपने को डायरेक्टर साहब के पास ही जाना पडेल. डोकं खाजून काय उपयोग. म्हणून फिरून उगायचं येण्यापेक्षा हे प्रीतमताईला मतदान म्हणजे प्रवीण दरेकर साहेबांना मतदान, हे आमच्या प्रीतमताईंना मतदान म्हणजे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान, हेच आमच्या प्रीतमताईंना मतदान म्हणजे हेच आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना मतदान. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. प्रीतमताईला एक बटन दाबल्यानंतर बघा किती जण त्यांच्या मागे उभे राहत आहेत, याचा विचार करून तुम्ही विचार करू. नाही उगाच दूरफेक देणं कमी आहे. आमच्या प्रवीण भाऊनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं, दरेकर साहेब उगाच मराठी माणसाचा पुरगा, ते बरोबर आहे. आता आम्ही मूळ शिवसैनिक आहे, आम्ही ओरिजिनल आहे, चायनीज मॉडेल नाही. आम्ही बाळासाहेबांच्या तालमीचे शिवसैनिक आहे. उगाच इकडून तिकडून पळून आलेले नाही. आम्हाला माहिती आहे बाळासाहेबांची शिकवण आहे, अंगावर आलं तर थेट शिंगावर घेण्यापैकी आम्ही लोक आहे. आणि ते पण शूज इंटरेस्ट सकट परत देतो, अर्धवट पण देत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मराठी माणसाची जी काय भाषा हे लोक करतात, माझे इकडे सगळे उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणामध्ये येत्या. अशांच्या वेळी आपण बघतो मराठी भाषाची सक्ती करा, सबको मराठी आना ही चाहिए, असे बोलणारे काही राजकीय पक्ष आहेत उभाटा फवाटासाठी मोठ्या छाती काढून दाखवतात. मी रोडमध्ये जाणार, आमच्या उत्तर भारतीय समाजातले जाणार और उनको बोलेंगे ना आपको मराठी आना ही चाहिए, तो मैं हमारे उत्तर भारतीय भाइयों और बहनों को बोलूंगा, तो अगली बार आपके पास आएंगे ना, बोला अरे बाबा मैं तो मराठी बोलता हूँ, पहले वो भैरमपाड़ा में जाके मराठी सीखा और फिर आके मेरे को बड़ा भाषण करो, फिर उसके बाद देखते क्या होगा. इसलिए आप बिल्कुल चिंता मत कीजिए. आपकी सुरक्षा रखने के लिए आपको इस मुंबई में एक आपकी मुंबई है, आपकी हक की मुंबई है, आपके पास कोई भी गंदी नजर से देख नहीं सकता. एक गारंटी देने के लिए हम लोग आपके पास इधर आए, गारंटी देने के लिए. आणि बिलकुल चिंता करू, आम्ही काय सगळ्या मुसलमान समाजाच्या विरोधात नाहीये, बिलकुल नाही. आमच्या देशामध्ये जो राष्ट्रभक्त मुसलमान राहतो तो आमच्या बरोबर आहे आणि आमच्या हक्काचा आहे. जेव्हा आमच्या कोकणामध्ये, जेव्हा आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आमच्या आणि प्रवीण दरेकर साहेबांपेक्षा चांगली मराठी बोलतात, आमच्यापेक्षा चांगली मराठी.
आमच्या सगळ्या सणासुदीमध्ये आमच्याला खांद्याला खांदा लावून असतात हे राष्ट्रभक्त मुसलमान, हे आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही अभिमानाने सांगतो, अभिमानाने सांगतो. म्हणून जे काय आमच्या ह्या वाड्यामध्ये आहेत ना, तुम्ही उगाच नित्य नाव ऐकून टेन्शन घेऊ नका. टेन्शन बिलकुल मला माहिती आहे प्रवीण दरेकर साहेबांना फार त्रास झाला असेल मला. आमच्याकडे हे आपले टोकन बोलते कंट्रोल. पण ज्यांना ठोकायचं ना ते आम्ही व्यवस्थित ठोकतो. आमच्या देशाकडे, आमच्या राष्ट्राकडे आणि आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात जो पण जिहाद करतो त्या जिहादांच्या विरोधात आम्ही नक्की आहोत आणि त्यांना संपवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हे पण इथे तुम्हाला सांगून जा, हे पण सांगून जा. कारण का जो आपल्या ह्या देशाला आपला देश मानतो, जो ह्या तिरंगाला आपला तिरंगा मानतो, जो आमच्या बरोबर वंदे मातरम म्हणतो, जो आमच्या बरोबर आमच्या प्रत्येक सणासुदी बरोबर उभा राहतो, तो प्रत्येक राष्ट्रभक्त मुसलमान हा आमचा आहे हे आम्ही अभिमानाने सांगतो, अभिमानाने सांगतो. बाकीच्या लोकांना आम्ही आता 15 तारखेनंतर दाखवतो काय कार्यक्रम असतो. 15 तारखेपर्यंत जे कोणी ते रोहिंगे बांग्लादेशीचे आजूबाजूला असतील 15 तारीख खत्म होने तक अपना बैग भर के रखो. 16 तारीख को एक को भी मुंबई में रखेंगे नहीं, ये धमकी लेके जा रहा हूं, ये लक्षात घे. एकही घाण ठेवणार नाही, सगळं साफ. मुंबईमध्ये नको पाहिजे आपल्याला ही घाण. जे काय अधिकार तिकडच्या मूळ मुंबईकरांचा आहे, आमच्या हिंदू समाजाचा आहे, आमच्या राष्ट्रभक्त लोकांचा आहे, हा आम्ही अभिमानाने येते. आणि म्हणून प्रीतमताईंच्या बाजूला उभा राहण्यासाठी आम्ही भक्कम पद्धतीने आहोत. तुम्ही काय चिंता करता? फक्त 15 तारखेला तुम्ही आमच्या प्रीतमताईंना कमळ बटनच्या समोर फक्त एकदा मतदान करा आणि नंतर या प्रीतमताईंच्या भावाच्या सगळ्या खांद्यावर या वाड्याच्या विकासाची जबाबदारी सोडा. फक्त काय होणार नाही तुम्ही सांगतो. हे काय 7-8 दिवसामध्ये मी प्रवीण भावना सांगतो कशाला आपण पोलिसांना त्रास देतात. पोलिसांना आपण 15 तारखेनंतर हिशोब सुट्टे करून देऊ. काय हे मला काही गांडे लागले, काय गांडे लागले बघून घ्या. पुढे औषध पाणी असेल तर पाठवून द्या. पण इकडे आमच्याकडे मस्ती करायची नाही. आम्ही निवडणुका ह्या विकासाने लढवतोय. कोणी या वाड्यामध्ये 26 नंबर वाड्यामध्ये कुठलाही माझ्या मतदार बंधू भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणारा कोणी ऐकलं असेल, माझं तर नक्की ऐकतच असेल, तू ऐकून ठेवा. पण कोणी इकडे वाकड्या नजरेने बघणारा असेल त्याचे फक्त नंबर फोटो काढून मला पाठवा. जास्त लांब नाही, मी झुलत राहतो, आज तसंच पोहोचेल आणि मिरवणूक काढून घेऊन काही काय चिंता करू. म्हणून जे जे मुद्दे आमच्या प्रवीण भावनी सांगितले, आमच्या प्रीतमताई एवढा भावनिक घेऊन तुमच्यासाठी बोलतायत, तुम्हाला हक्काने सांगतायत. त्या वाड्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करून देण्याची जबाबदारी ही आमची आहे. हा विश्वास तुम्हाला आज त्या द्यायला आलाय आणि त्या विश्वासाच्या मागे आम्ही गंभीर पद्धतीने उभे आहोत हे सांगण्यासाठी तुम्हाला आम्ही हक्काने आहे. आणि म्हणूनच या निमित्ताने असंख्य बाकीचे खूप मुद्दे आहेत. शेवटी मुंबईचा विकास करायचा आहे. कधी नाही तर हे 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले. अरे उद्या सामनामध्ये बघा मॅच फिक्सिंग मध्ये इंटरव्ह्यू दिसेल. तो आपला चोळा आहे संजय राजारामराव. चोळण्याशिवाय त्याला काही कामच नाही आणि तो आपला संपलेला आता महेश वांगरेकर त्याला बाजूला बसवलाय. 7:30 नंतरची इंटरव्ह्यू दिसते. सगळे 7:30 नंतर वाले आणि मोठं बोलतात. मुंबईचे कैवारी आम्ही लोक आहोत. मुंबईमध्ये मराठीत महापौर बसवणार. मग आम्ही काय पुढे इथे घालवायला बसतोय? आम्ही काय करायला बसतोय? आम्ही काय पाकिस्तान करायची इस्लामाबाद वाले आहोत के? आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठणकावून सांगितलंय की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार. स्पष्ट तिथे सांगितलं, भूमिका स्पष्ट मांडली आहे. यांच्यासाठी उरलंच नाही काय? काय उगाच आपल्या एका सोफ्यावर बसून
कधीतरी मला आणि प्रवीण दरेकर साहेबांना इंटरव्ह्यू घेण्याची संधी तरी घ्या. आम्ही प्रश्न विचारतो काहीतरी तिखट, मग कळेल आम्हाला माहिती आहे यांच्या सगळ्यांच्या जुन्या कारणामा. म्हणून या सगळ्या गोष्टीवर तुम्ही लक्षात घेतलं. तुम्ही सत्ता कोणाला देतात, तुम्ही ही ह्या वॉर्डामध्ये कोणाला मतदान करतात, ह्या तुम्ही विचारपूर्वक तुम्ही काम करायला. आपल्या इथे हिंदूचे सगळे सणासुदी हे सुरक्षित पद्धतीने पार पाडले जातात. प्रत्येक गणेश चतुर्थी असेल, हनुमान जयंती असेल, रामनवमी असेल, हे जेवढा सुरक्षित पद्धतीने पार पाडायचे असेल तर इथे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचाच विचाराचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायला लागेल. हे तुम्हाला हक्काची सांग. नाहीतर तुम्ही बघा उद्धव ठाकरेची काय अवस्था झाली आहे. हिंदुत्वही सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलं शिवसेना पक्ष, मराठी माणसासाठी आणि हिंदूंच्या हितासाठी स्थापन झालेला तो शिवसेना पक्ष. आजची बघा काय अवस्था झाली. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी तो उठाव केला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागे ताकद उभी केली आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार वाचू शकतात. त्याला 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीसाठी बाळासाहेबांचा ते सगळे विचार धुळीत मिटवण्याचं काम, हिंदुत्वाचे सगळे विचार धुळीत मिळवण्याचं काम याच त्या काढल्या उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. हे आपण विचारता कामा नाही. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला एवढंच सांग की हा जो निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जो आलेला आहे तो आपल्याला प्रीतम ताईच्या मागे ती ताकद का उभी करायची हे सांगण्यासाठी आले. सरकारमध्ये आम्ही बसलेलो आहे. माझ्या कोकणातल्या जनतेला सगळ्यांना सांगेल, तुम्ही जरा सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास करा बघा. तिथे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या आमच्या सिंधुदुर्गामध्ये एकही प्रश्न मी शिल्लक ठेवला नाही. तोच विषय तुमच्या ह्या वाड्यामध्ये मी करून जा. बिलकुल चिंता करू नका. मी असेल किंवा दरेकर साहेब असतील, आम्ही सगळे कोकणातलेच लोक आहोत. तुम्हाला इथून गणेश चतुर्थीसाठी गणेश चतुर्थीसाठी गावाकडे जायचं असेल तर आमचे पियुष गोयल जे आहेत, आमचे राणे साहेब आहेत, ट्रेन असेल, बसेस असतील, जे पाहिजे तुम्हाला घेऊन जाण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला फक्त अधिकाऱ्यांनी सांगायचं आहे ते साहेब गावात जायचं आहे, बाकी सगळं आम्ही आहोत करण्यासाठी. काय चिंता करू. म्हणून या सगळ्या गोष्टी मुद्दामून आपल्याला सांगायसाठी जेणेकरून ह्या वाड्यामध्ये जे काही ताकद लावत आहे, जी काही हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, आपलंच मतदान तिथं आपल्याच खांद्याला खांदा लावणारे लोक काही जे मस्ती करतायत ना, याबद्दल तुम्ही सतर्क राहिला. ताईंच्या मागे, प्रीतम ताईंच्या मागे तुम्ही ताकद आपण उभी कराल तर 16 तारखेनंतर ह्या वाड्याच्या विकासाची जबाबदारी ही प्रवीण दरेकर साहेबांबरोबर माझी असेल. हाही शब्द तुम्हाला मी ते देऊ का. कसली चिंता करू नका. आम्ही कॅबिनेट मध्ये मंत्री म्हणून आहे आणि आमचे प्रवीण दरेकर साहेब इन वेटिंग आहे. आम्ही एक बाजूवाली खुर्ची मी मोकळीच ठेवली आहे, तरी दरेकर साहेब येत आहेत पक्षात मी बघतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी हक्काने सांगतो. आम्ही बघा असं भरगच्च आहे की नाही, पंतप्रधान भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष, पालकमंत्री भारतीय जनता पक्ष, सगळी ताकद भारतीय जनता पक्ष, आमचे इकडे खासदार भारतीय जनता पक्ष, प्रवीण भाऊ भारतीय जनता पक्ष, नितेश राणे भारतीय जनता पक्ष, सन्मान्य राणे साहेब भारतीय जनता पक्ष, आमची सगळी ताकद आमची आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करून येणाऱ्या 15 तारखेला एकदा जोरात जय श्रीराम म्हणा आणि जाऊन तिथे कमळाच्या बाजूने मतदान करा. एवढंच या निमित्ताने तुम्ही सांगा. अरे एवढं नाही जाऊ, एवढं लोक ही बॅटिंग आपल्याला नाही झालं म्हणजे कोणाला उभं करा. बोलता अजून 15-20 मिनिटं बोला. हे काय बोलतील हा बाबा कुठे दुसरं निघते आपण काही 20-20 वाले आहेत ना. हा खूप करायचं नाही. मी काही तरी जायचं. तुम्ही लांब जायचं बोललाय तर तू खूप होऊन झाला. कुठे श्री इस्टेट मध्ये का कोकण वाक्य आहे तर आहेत गावगाडी सगळे बसले. म्हणून ह्या निमित्ताने माझ्या कोकण करून आलेल्या सगळे बंधू भगिनींना सांगेल, तुमचं आणि आमचं एक वेगळं भावनिक नातं आहे. या भागामध्ये बोरवलीमध्ये तुम्ही कामानिमित्ताने आपल्या गावातून इथे आलेला आहात. चाकरमानी म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो. म्हणून तुम्ही गावामध्ये झालेला विकास, गावामध्ये सन्मान्य राणे साहेब असतील, आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून
माध्यमातून झालेला विकास, आम्ही तुमच्या विश्वासाचे लोक आहोत आणि ही सगळीच्या सगळी ताकद आज आमच्या प्रीतम ताईच्या मागे उभी आहे हे लक्षात ठेवून 15 तारखेला बघा. तुम्हाला गावामध्ये जो अपेक्षित विकास आम्ही लोकांनी केलाय तसाच विकास तुमच्या या भागामध्ये आम्ही करून दाखवू हा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने. तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्रवीण दरेकर साहेबांना सांगून एक चांगला तो कोकण भवन इथे कसं उभारता आहे त्याच्यासाठी आमच्या कोकण भाषेत बोलले म्हटलं तर लगेच आम्हाला डबलवाले आवडतात आहे की नाही. किती आहेत कोकणवाले हात वरती करावं आहे की नाही आपली मेजॉरिटी त्यावर आहे बघ. म्हणून सगळ्या जणांना सांगा ते नितेश राणे आलेला आमच्या सिंधुदुर्गचा पालकमंत्री आलेला तो शब्द घेऊन गेलाय की आमचा दशावतार बघायचा असेल, आमच्या डबलवाले ऐकायचं असेल आणि आम्हाला गावात जायचं असेल तर सगळी सुविधा पुरवण्याची जबाबदारीने शब्द या तुमच्या नितेश राणेची आहे हा विश्वास घेऊन तुम्हाला मी आजच्या निमित्ताने दाखवतो. परत एकदा आमच्या प्रीतम ताईच्या मागे तुम्ही आशीर्वाद ठेवा. कमल चिन्हाच्या समोरच तिकडे तिकडे कोणी ह्या 2-5 दिवसामध्ये आलं त्याचा फक्त फोटो काढा आणि किंवा मला फोन लावून द्या आणि कोण धमकीची भाषा करत असेल ना लगेच फोन द्या मग मी बघतो काय बोलायचं पुढे. तर आमच्या दरेकर साहेबांना त्याच्यात टाकू नका. त्यांचा लहान भाऊ सक्षम आहे, लहान भाऊ सक्षम काय म्हणून या निमित्ताने सांगेन प्रीतम ताईच्या मागे कमल ह्या चिन्हाच्या समोर मतदान करा. आमच्या प्रीतम ताईला आशीर्वाद द्या. पुढची 5 वर्ष तुम्ही प्रीतम ताईच्या माध्यमातून या वाड्याचा विकास आम्ही निश्चितपणे तरी करून देऊ हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्री